सर्व मान्यवरांचे महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन होत आहे। मी सर्व रसिकांना विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे। माता सरस्वतीच्या मूर्तीला आणि गुरुवर्य सवी कुलकर्णी सरांच्या प्रतिमेला आपण पुष्पमाला अर्पण केली आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ज्ञानसाधनेची ज्ञानज्योत निरंतर तेवत ठेवण्यासाठी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची मंगलमय आणि तेजोमय सुरुवात करूया। ज्ञानसाधनेची ज्ञानज्योत निरंतर तेवत ठेवण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते होत आहे दीप प्रज्वलन। आजच्या कार्यक्रमाची मंगलमय आणि तेजोमय सुरुवात। यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे। सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन होत आहे। सुस्वागतम। ज्ञानसाधना संस्थेचे संस्थापक आणि मानद अध्यक्ष माननीय श्री सतीश प्रधान सर यांनी ही व्याख्यानमाला यशस्वी व्हावी यासाठी सर्व गुरुजनांना आणि आजच्या वक्त्यांना भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत। सरांनी दिलेल्या या आशीर्वादरूपी शुभेच्छांसह आपण आजचा कार्यक्रम सुरू करत आहोत। रसिकहो, ज्ञानसाधनाच्या स्थापनेत मोलाचा वाटा असणाऱ्या तसेच इंग्रजी भाषेवर विशेष प्रभुत्व असणाऱ्या गुरुवर्य सवी कुलकर्णी सरांच्या पवित्र स्मृतीस मानवंदना देण्यासाठी आपल्या महाविद्यालयात दरवर्षी सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्यात सलग 2 दिवस गुरुवर्य सवी कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते। आपल्या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना समितीमार्फत गेली 30 वर्ष या व्याख्यानमालेचे यशस्वीरित्या आयोजन केले जात आहे। मला असं वाटतं राष्ट्रीय सेवा योजनेच्या समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत। 2024-25 हे या व्याख्यानमालेचे 31वे वर्ष आहे व त्यातील दुसऱ्या दिवसाच्या व्याख्यानाचे पुष्प गुंफण्यासाठी वक्ते आणि श्रोते म्हणून आज आपण इथे उपस्थित आहोत। पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचे महाविद्यालयातर्फे हार्दिक स्वागत। यानंतर मी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे ISO मॅन म्हणून सर्वांना सुपरिचित असणारे स्वतःच्या वाणीतून आणि कृतीतून ISO, जरा नीट ऐका हा, ISOच्या अजून एका वेगळ्या अर्थाची म्हणजेच I फॉर इन्साइटफुल, S फॉर सपोर्टिव्ह, O फॉर ऑप्टिमिस्टिक या अर्थाची सदैव प्रचिती देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे। नमस्कार। व्यासपीठावरील
मान्यवर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कमलेश प्रधान सर, सचिव डॉक्टर मानसी प्रधान मॅडम, कोषाध्यक्ष श्री सतीश सेठ सर, ज्यांच्या वाणीने मुलाखतीने आज गुरुवर्य सवी कुलकर्णी व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफले जाणार आहे, असे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री संदीपजी ढवळे, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. श्री संदीपजी ढवळे यांची मुलाखत घेणाऱ्या आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाला परिचित असलेल्या श्रीमती वृंदा दाभोळकर मॅडम, सर्व प्राध्यापक सहकारी, समस्त ठाणेकर मंडळी, विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आज आपण सुरुवातीला स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा साजरा करणार आहोत. या पुरस्कारामध्ये सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयामधील जे प्राध्यापक सहकारी आहे त्यांचा आज गौरव केला जाणार आहे आणि या गौरवानिमित्त त्यांच्या कुटुंबातील सभासदसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. गुरुवर्य सवी कुलकर्णी व्याख्यानमालेचं हे 30वं वर्ष आहे आणि या व्याख्यानमालेच्या निमित्ताने या व्यासपीठावरून आतापर्यंत जवळजवळ 60च्या वरती, दरवर्षी आपण जर 2 वक्ते म्हटलं तर 30 गुणिले 2 जवळजवळ 60 वक्ते, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वक्ते की ज्यांचा उल्लेख शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कलेमध्ये असे निपुण असलेले वक्ते या ठिकाणी आतापर्यंत त्यांना आपण निमंत्रित केलं आणि त्यांच्या विचारधारेद्वारे ही व्याख्यानमाला आतापर्यंत व्यवस्थितपणे पार पडली गेली. आज दुसरं पुष्प गुंफण्यासाठी श्री संदीपजी ढवळे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे खूप खूप स्वागत करतो. आजचा जो व्याख्यानमालेचा विषय आहे तो मुलाखतीद्वारे आपल्यासमोर उलगडणार आहे. अतिशय शौर्याचं काम, अतिशय मेहनतीचं काम गोविंदा पथक करत असतात आणि आपण प्रेक्षक म्हणून या सोहळ्याकडे दरवर्षी गोविंदा ज्या प्रकारे साजरा केला जातो आणि या गोविंदाच्या महोत्सवामध्ये ही मंडळी एकावरती एक मानवी थर रचून जे मनोरा निर्माण करतात आणि त्या मनोऱ्याच्या मागे जी मेहनत आहे ती मेहनत आणि ते प्रयत्न आज आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. मी पुन्हा एकदा संदीपजी ढवळे यांचं या ठिकाणी महाविद्यालयातर्फे खूप खूप स्वागत करतो. महाविद्यालयातील माझे सहकारी जे 6 सहकारी आहेत त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आज महाविद्यालयातर्फे सत्कार केला जाणार आहे. त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातर्फे 11वीपासून तर पदवीपर्यंत, पदवीपासून पदव्युत्तर आणि पुढे संशोधन क्षेत्रापर्यंतचं शिक्षण या महाविद्यालयातर्फे दिले जातं. विद्यार्थ्याला 16 विषयामधून 16 अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पदवी प्राप्त करू शकतो. एखादा विद्यार्थी 11वीला आला तर तो पुढे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करू शकतो. विज्ञान विभागातून 4 पदव्युत्तर विभाग आपल्याकडे चालवले जातात. वाणिज्य विभागामधून
3 पदव्युत्तर विभाग आपल्याकडे चालू जातात आणि आपल्याकडे 2 संशोधन केंद्र आहेत, ज्याच्यामध्ये रसायनशास्त्रामधून एक 15 विद्यार्थी सध्याला PhD करत आहेत. वाणिज्य क्षेत्रामधून वाणिज्यशास्त्राचं संशोधन केंद्र आहे आणि त्याच्यामध्ये आता सध्याला 5 विद्यार्थी संशोधन करत आहेत. आत्तापर्यंत आपल्या महाविद्यालयातर्फे आणि मुंबई विद्यापीठाकडून 9 विद्यार्थ्यांना PhD ही शैक्षणिक क्षेत्रातील उच्चतम पदवी ही बहाल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञानसाधना महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने हे आपण काम करत आलेलो. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष देतो. आणि आजचा जी व्याख्यानमाला जी सुरू केली गेलेली आहे 30 वर्षापूर्वी, आदरणीय श्री सवी कुलकर्णी सर की यांचं राष्ट्रीय सेवा योजनेवरती फार प्रेम होतं. त्यावेळेसचे प्राचार्य डॉक्टर दाऊद दळवी सर, आपले मानद अध्यक्ष श्री सतीश प्रधान सर, NSS हे सर्वात जास्त काळ ज्यांनी सांभाळलं, आज ते आपल्या हयात नाही आहेत, प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम, या सर्वांचे ते गुरु होते. आणि कुलकर्णी सरांना एका संस्थेने त्यांचा बहुमान केला आणि बहुमानाच्या वेळेस त्यांना काही रोख रक्कम त्या संस्थेने दिली आणि ती रोख रक्कम कुलकर्णी सरांनी त्यावेळेचे प्राचार्य डॉक्टर दाऊद दळवी सर यांच्याकडे ते सुपूर्द केली आणि त्यांनी सांगितलं की याच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेतून काहीतरी भरीव कार्य विद्यार्थ्यांकडून व्हावं यासाठी निधी वापरला जावा. आणि त्या अनुषंगाने त्यावेळेसचे प्राचार्य आपले मानदाध्यक्ष सतीश प्रधान साहेब यांच्या विचारातून ही व्याख्यानमाला चालू करण्यात आली आणि जवळजवळ आज 30वं वर्ष आहे. तर मी या ठिकाणी जास्त बोलत नाही, आपल्याला वक्त्याला ऐकायचं आहे. पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचं, त्यांचे नातेवाईक आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. प्रमुख वक्ते श्री संदीपजी ढवळे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आणि मला माहीत नव्हतं की आज एवढी जागा आपण का केली, परंतु मला असं लक्षात येतं की आज छोट्या खाणी या ठिकाणी ते मनोरासुद्धा उभा करणार आहेत असं मला दिसतं आहे. तर या सर्व उपक्रमासाठी आणि आजच्या आपल्या मुलाखतीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो व दाभोळकर मॅडमलाही शुभेच्छा देतो. आणि ज्या वेळेस आम्हाला एखाद्या वक्त्याची मुलाखत घ्यायची तर दाभोळकर मॅडमचं नाव कमलेश सरांकडून येतं. तर मॅडम, तुमचंही मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. गुरुवर्य सवी कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे औचित्य साधून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील तसेच आपल्याच म्हणजे सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील आदर्श शिक्षकांचा ज्ञानसाधना संस्थेमार्फत स्वातंत्र्य सेनानी माननीय दत्ताजी ताम्हणे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला जातो. 2022-23 आणि 2023-24 या 2 शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षकांचा आज येथे गौरव केला जाणार आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षातील पुरस्कारांकडे आता आपण वळूया. गेल्या 32 वर्षांहून अधिक काळ कनिष्ठ महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाचा अध्यापनाचा अनुभव असणाऱ्या, बोर्ड पेपर सेटर आणि चीफ मॉडरेटर म्हणून कार्यरत असणाऱ्या, तसेच सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे सन 2023मध्ये राज्यशास्त्र विषयात 12वी बोर्डाच्या परीक्षेत 97 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सोनल इंगळे या आदर्श विद्यार्थिनीला घडवणाऱ्या आदर्श शिक्षिका म्हणजेच सन्माननीय सौ सुनीता जमणे मॅडम. सन्माननीय सुनीता जमणे मॅडम यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. मी ज्ञानसाधना संस्थेचे कोषाध्यक्ष श्री सतीश शेठ सर यांना विनंती करतो की त्यांनी सुनीता जमणे मॅडम यांचा स्वातंत्र्य सेनानी माननीय दत्ताजी ताम्हणे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गुणगौरव करावा.
धन्यवाद मॅडम. गेल्या 18 वर्षांहून अधिक काळ वरिष्ठ महाविद्यालयातील सेल्फ फायनान्स विभागातील बँकिंग अँड इन्शुरन्स डिपार्टमेंटमधील विविध विषयांच्या अध्यापनाचा अनुभव असलेल्या म्युच्युअल फंड मॅनेजमेंट या पुस्तकाच्या सहलेखिका, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुमारे 12पेक्षा अधिक शोधनिबंध सादर करणाऱ्या, करिअर मंत्रा, ऊर्जा सेतू आणि बिंग मी या महाविद्यालयातील विविध समित्यांच्या उपक्रमांमध्ये सदैव व्यग्र असणाऱ्या, हमसफर ट्रस्ट, फिट फाउंडेशन इत्यादी संस्थांची सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि शिवसेना ठाणे शाखा आदर्श शिक्षक पुरस्काराने पुरस्कृत असणाऱ्या सन्माननीय डॉक्टर अनिता दक्षिणा मॅडम. मॅडम यांचे व्यासपीठावर आगमन होत आहे. मी ज्ञानसाधना संस्थेच्या सचिव डॉक्टर मानस. थँक्यू मॅडम. गेल्या 35 वर्षांहून अधिक काळ वरिष्ठ महाविद्यालयातील कॉमर्स विभागातील विविध विषयांच्या अध्यापनाचा अनुभव असणाऱ्या, विविध वृत्तपत्रांमध्ये पर्यावरणस्नेही विषयांबद्दल स्तंभलेखन करणाऱ्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सुमारे 24पेक्षा अधिक शोधनिबंध सादर करणाऱ्या, वेटलँड्स अँड वॉटर कन्झर्वेशन अशा चर्चासत्रांचे यशस्वीरित्या आयोजन करणाऱ्या, ऊर्जा सेतू, बिंग मी या महाविद्यालयांमधील विविध समित्यांच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी असणाऱ्या, सिग्नल स्कूल, जागृती, विश्रामधाम इत्यादी संस्थांची सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि शिवसेना ठाणे शाखा आदर्श शिक्षक पुरस्काराने पुरस्कृत असणाऱ्या सन्माननीय डॉक्टर सौ संजोत देऊस्कर मॅडम यांचा आता सत्कार होतोय. मी मॅडमना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे सर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर संजोत देऊस्कर मॅडम यांचा स्वातंत्र्य सेनानी माननीय दत्ताजी दहीहंडी खेळण्यामागचा उद्देश काय असेल, म्हणजे आपल्याला काय साध्य करायचं दहीहंडी खेळून. त्यावेळी फक्त एक मनात कल्पना होती की मी ज्या विभागात राहतो त्या विभागाचं नाव कसं लौकिक करता येईल त्याच्याकडे जास्त प्राधान्य होतं. दुसरी गोष्ट की आपण जर एकत्र राहिलो तर विभागात जी युनिटी असते ती टिकवण्यासाठी फार हे होईल आपल्याला. त्या अनुषंगाने आणि नाव करण्याच्या नादामध्ये तो आम्ही 5 थराचा गोविंदा उभा केला. गोकुळ लाजायचं नाही भावा, नाचायचं. डोईवर बोज म्हणजे मार्केट तोरा. जय जवान गोविंदा पथक, महाराष्ट्रातील अग्रगण्य पथक आपल्यासमोर सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात पिरॅमिड रचताना आपण बघतो आहोत. टाळ्या कुठेही कमी पडता कामा नये. सुलक्षा मोरे टॉपर आहे, आपण बघता आहात. अगदी लहान वय तिचं आणि आज डोक्यावरची ती कॅप सुद्धा नाही आहे. उल्लेखनीय. टाळ्यांचा कडकडाट कुठेही कमी पडता कामा नये. जय जवान गोविंदा पथक. अगदी आपण बघितलं की जेमतेम 15-20 सेकंद घेतली असतील आणि 15-20 सेकंदात इतका उंच मनोरा आपण बघितला. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि तो अमरदानी एक करारा जी जैसे खेलेंगे
फोड़ेंगे जय जवान बोला जय जवान आवाज झाला गोविंद आला जोगेश्वरीचा हा राजा मॅनेजमेंट आला. आणि अर्थातच एकमेकांवरचा दृढ विश्वास. टुगेदर वी विन ही संकल्पना ज्या भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला दिली त्या भगवान कृष्णाची ही दहीहंडी आणि हा मनोरा रचणारे अर्थातच जय जवान गोविंदा पथक. सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार सुद्धा. आणि अत्यंत उत्तम पद्धतीने आम्हाला हा एकीच्या बळाचा जो खेळ आपण इथे दाखवलाय त्याबद्दल आपले खूप आभार. मी संदीप सरांना विनंती करते सर पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती यावं. शेवटचे 2 प्रश्न सरांना विचारायचे आहेत आणि मला इथे सांगावं असं वाटतंय आपण कृपया सगळ्यांनी आसनस्थ व्हा. याचं कारण ह्या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या 2 प्रश्नांची उत्तरं मिळाल्यानंतर आज तुमच्याकडे इथून जाताना विचारांचं जे एक फिक्स डिपॉझिट असणार आहे ते तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे एवढं मात्र नक्की. सर शेवटी आपल्याला 2 प्रश्न जे मला विचारायचे आहेत तर ते असे आहेत. या सगळ्यांनी वरती खुर्च्या रिकाम्या बघवत नाहीत. सर जय जवान आत्ता जे काही फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये आम्ही जे काही पाहिलं आमच्या अंगावरती काटा आला. तुम्ही रोज पाहताय. या जय जवानबद्दल सामान्य लोकांना फार कुतूहल आहे आणि ते कुतूहल असलं आहे की एक व्यक्ती आहे जो हातात छडी घेत नाही, जो अजिबात ओरडत नाही, जो अत्यंत शांत डोक्याने समोरच्याला जे पाहिजे ते समोरच्याकडनं करून घेतो. तर हे सगळं करत असताना तुम्ही संदीप ढवळे म्हणून काय विचार करता आणि तो विचार करण्यासाठी तुम्ही काय करता हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. माझ्या मुलांना म्हणजे आमचे जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना त्यांनी केलेली जे कष्ट आहे जी मेहनत आहे त्यांना खूप सॅल्यूट आहे. कारण ते खेळत आहेत म्हणून माझं नाव होतं आहे नाहीतर असं काही नाही आहे. पण त्यांना खरं सॅल्यूट आहे कारण ते 3 महिने ग्राउंडवर उभे राहतात, व्यायाम करतात, आईवडिलांचं बोलणं ऐकून पण ते उभे असतात. त्या स्थितीत जे आपल्या नावासाठी लढतात म्हणजे मंडळाच्या नावासाठी लढतात त्यांना खूप मनापासून सॅल्यूट आहे आणि मला त्यांचा अभिमान वाटतो. आता मी माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी एक सांगेनच की जेव्हा 15 खेळाडू होते त्या खेळाडूपासून जेव्हा सुरुवात केली खूप म्हणजे असे लोकांची टोमणी बोलणी खूप ऐकलेली आहेत की ही छपरीच मुलं आहेत, ही काहीच करू शकणार आयुष्यामध्ये वगैरे 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 खूप झालेलं आहे. माझी आई तर पाठीत लागायची की संदीप हे सोड आहे काही नसतं, सोड आहे काही नसतं. पण मला पण माहिती नाही की आम्ही इथे आज जवळजवळ 500 ते 600च्या जमावामध्ये आम्ही एकत्र जमतो आहे. ना आम्ही कुठल्या रक्ताचे ना कुठल्या नात्याचे, पण आम्ही कोण आहोत काय आहोत हे समजण्यापलीकडे आम्ही पोचलेलो आहोत. कधी कधी वाटतं की आपण हे काय केलं आहे, म्हणजे जिथे 5 स्तराची सुरुवात आज 10पर्यंत पोचली आहे. आपण तर कॉम्पिटिशन नाही लावलं ना कोणाची, की आपण कुठल्या जीवाशी तर नाही ना खेळत आहेत, असे बरेच विचार येतात. पण माझ्या पाठी माझे खेळाडू, माझे घरातली माणसं, यांचं पाठबळ, त्यांचे विचार, त्याच्यामुळे मी इथपर्यंत आहे, नाहीतर मी शून्य आहे. आणि याचं सगळं श्रेय हे मी खेळाडूंच्या आईवडिलांनाच देतो. किती सुंदर विचार आहे की मी तुमच्या जसं मी आत्ता मागाशी म्हटलं टुगेदर वी विन ही संकल्पना आहे. एकला चलो रे हे आत्ता सुरू आहे, मोबाईल आपल्या हातात आहे, आपण एकटे आपले चालतो, आपण एकट्यामध्ये रमतो. पण अशा सगळ्या खेळांमुळे आणि या सगळ्या अशा पद्धतीच्या मॅनेजमेंटमुळे आज तुमच्या भोवती एवढ्या लोकांचा एक संग्रह आहे आणि हा जो संग्रह आहे तो असाच वाढता राहावा आणि याच्यामध्ये सतत भर पडत राहावी म्हणून काही पुढच्या उपाययोजना म्हणजे आम्हाला जय जवान पुढच्या 25 वर्षामध्ये कसं बघायला मिळेल हे चित्र आत्ता डोळ्यासमोर आहे. हो नक्कीच. आज 25 वर्ष होत असताना प्रत्येक खेळाडूंनी स्वतःचं योगदान दिलेलं आहे. हे मंडळ घडवलं, गोविंदा घडवलं. पण आता एक शरीर जिथपर्यंत साथ देतं तोपर्यंतच खेळ खेळायचा असतो. बरेच जण आता रिटायरमेंटच्या मार्गावर आहेत, घ्यायला बघतात. पण आमचं जोपर्यंत 10 ताराचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत ठीक आहे. पण हे होत असताना प्रत्येक खेळाडूला एक जबाबदारी दिलेली आहे की रिटायरमेंट होण्यासाठी तुझ्या जागेवर योग्य तो खेळाडू तू निवडावा आणि तू आणावा. ती पूर्ण करायची संकल्पना आणि मग रिटायरमेंट घ्यायची. तोपर्यंत रिटायरमेंट कोणी घ्यायची नाही. ती संकल्पना आहेच. पण या प्रोच्या माध्यमातून मी प्रत्येक आता मी तुमच्यासमोर व्यक्तच होतो
मी माझ्या फेसबुकच्या आमच्या जयजन गोविंद पथकाच्या फेसबुकच्या माध्यमातून एक आव्हान करणार होतो की ज्या खेळाडूंना प्रो दहीहंडीच्या माध्यमातून खेळायचं असेल त्या तरुणांना, त्या खेळाडूंना आमच्या जयजन गोविंद पथकाच्या पटांगणात खुले आमंत्रण दिले जात आहे की त्यांनी आमच्या गोविंद पथकाला जॉईन व्हावं. क्या बात आहे. प्लीज ह्या गोष्टीचा इथल्या उपस्थित विद्यार्थ्यांनी नक्की लाभ घ्या. याचं कारण असं आहे की पुढचा येणारा काळ हा तुमच्या सक्षमतेची परीक्षा पाहणार आहे आणि त्यावेळेला जर अशा पद्धतीचा एखादा खेळ तुम्हाला मानसिक आणि शारीरिक रीतीने सक्षम करत असेल तर तुम्ही नक्कीच याचा लाभ घेतला पाहिजे. सर, अगदी शेवटचा प्रश्न. महेश सर, तुम्हाला काही विचारायचं आहे? तुमच्या मनात काही अजून असेल तर, नाहीतर मी शेवटचा प्रश्न घेणार होते. दादा, आपण जी तयारी दाखवत आहेत, 10 थर आपण लावण्याचा प्रयत्न करत आहात आणि प्रेक्षकांची, लोकांची सुद्धा अशीच अपेक्षा असते. एक रेकॉर्ड रचल्यानंतर पुन्हा आणखी नवीन काय ही बघण्याची उत्सुकता असते. 10 थर जेव्हा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे, त्याबाबत काही दुमत नाही आहे. 10 थर जेव्हा तुम्ही लावाल त्यानंतर आणखीन पुढे जावं असं वाटेल का? 10 थर लागल्यानंतर आणखीन पुढे जावं. रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच होतात, पण भविष्यात कुठल्याही खेळाडूची हानी होणार नाही. कुठलाही खेळाडू दुखापतीने त्रसला जाणार नाही, त्याची काळजी नक्कीच घेईन. आणि मी 10 थर लागल्याच्यानंतर तिथेच थांबणार. 10च्या पुढे 11, 12, 13 हे बरेच जण गणितं म्हणतात, पण ती तसं नसतं, कारण खूप मेहनत असते त्यामागे. तर मी तशी काय हे करणार नाही. शेवटी मानवी मनोरा आणि तुमचं उत्तर हेच आम्हाला सुद्धा अपेक्षित होतं. हे जे गाणं आलं 10 थराचं गोविंदा, ते विचारण्यासाठी पण अवधूत गुप्ते आमच्या मंडळात आले होते आणि त्यांनी विचारलं, अरे मी 15-16चं नाव शब्द टाकू का? म्हटलं तसं नसतं, 8, 9, 10पर्यंत ठीक आहे, 10च्या पलीकडे नाही आहे. तेव्हा ते 10 थराचं गोविंदा हे गाणं झालं. ते सर, ते कसं आहे माहिती आहे का की ते म्युझिक डिरेक्टर आहेत आणि त्यांच्या मनामध्ये कायम दिल है छोटासा छोटीशी आशा, आणि तो आकडा मोठा होतो पण ती आशा ती छोटीच असते असं होतं. आणि तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की हा मानवी मनोरा आहे. काही आपल्याला सुद्धा शारीरिक जी चौकट आहे त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ते करता येत नाही. सर, मी विचारू शेवटचा प्रश्न का तुम्ही? हां, येस. मला सकाळपर्यंत प्रश्न विचारला तर मी उत्तर देऊ शकेन, कारण हे झाड लावतानाच मुळात सगळ्या गोष्टींचं मी अवलोकन केलेलं आहे. पूर्ण भरलेलं आहे. मला दहीहंडी या विषयावर मी बोलतो ना बिंदास, मी त्याविषयी पण म्हणालो की मला जेवढे प्रश्न विचारायत तेवढे विचारा. आर्थिक म्हणा, शारीरिक म्हणा, वैद्यकीय म्हणा, कुठलीही गोष्टीने विचारा, मी उत्तर द्यायला तयार आहे. दादा, 10 थरांच्या तुमच्या संकल्पनेसाठी आज आपण ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रांगणात आहोत. मी असं म्हणू इच्छितो की ज्ञानसाधना परिवाराकडून तुम्हाला आमच्या सर्वांच्या अगदी अंतःकरणापासून शुभेच्छा आहे. आणि पुढच्या कृष्ण जन्माष्टमीला, गोपाळकाल्याला तुम्ही नक्कीच 10 थर रचाल अशा शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. संपूर्ण जनसमुदाय आपल्यासाठी इथे आहे. टाळ्यांचा जोरात कडकडाट होऊ द्यात. शुभेच्छा आहे दादा. 10 थर रचत असताना जे खेळाडू ग्राउंडवर येत आहेत, मी प्रत्येक वेळी प्रत्येक खेळाडूला सांगत आलेलो आहे की घरामध्ये आई वडील, भाऊ बहीण किंवा इतर वरिष्ठ कोणालाच दुखवून ग्राउंडवर यायचं नाही. जर त्यांचं तुला पाठिंबा असेल तर ग्राउंडवर यायचं, नाही तर यायचं नाही. आणि येत असताना घरातला पालक ग्राउंडवर येणं गरजेचं आहे. तर मी असेच खेळाडू जवळ केलेले आहेत, त्यामुळे 10 थर नक्कीच लागतील, त्यात काही डाऊट नाही आहेत. मला या माध्यमातून या कॉलेजमध्ये बरेच उपक्रम घडत असतात, तर मला खरंच असं सांगावं असं वाटतं की आपले सण म्हणजे साधा आपण गणपती घरात आणतो तर ती मॅनेजमेंट आहे. आज आपण ऐकलं सरांकडनं की 10 थर लावणं, 9 थर लावणं किंवा हे वर्षभर हा उपक्रम सुरू ठेवणं, त्यात सातत्य राखणं, त्याच्यामध्ये प्रगती करत राहणं, ही एक मॅनेजमेंट आहे. सर, खरं तर तुम्ही असा एक प्रोग्राम तयार करा एक मुलांच्या दृष्टीने ज्याच्यामध्ये शारीरिक मानसिक मनोबलाबरोबर तुम्ही पुढे कसं जायचं किंवा गोल सेटिंग कसं करायचं त्याचं प्रशिक्षणसुद्धा तुमच्यासारख्या व्यक्तीकडनं दिलं गेलं पाहिजे. याचं कारण की हल्ली जर कुठे गडबड होत असेल तर मी गोल सेट करू म्हणजे नक्की काय करू,
किंवा गोल सेटिंग मग माझं नाही पूर्ण झालं तर मग काय करू, किंवा मग मी लोकांना 4 सांगितलं की मी हे गोल सेट केलं आहे आणि ते माझं पूर्ण नाही झालं तर लोक मला हसतील. अशा अनंत प्रश्नांनी आमची जनरेशन वेढली गेली आहे. पण मला असं वाटतं या खेळामध्ये हे जे सातत्य आहे किंवा एवढी 25 वर्ष तुम्ही जे हे काम करताय, तर तुम्ही खरंच असा एखादा प्रोग्राम तयार करा मुलांसाठी जो त्यांनी फॉलो केल्यानंतर किमान पुढच्या आयुष्यात त्यांचं मनोबल खच्ची होणार नाही आणि ते पुढच्या जगासाठी तयार होतील. तर असा काही विचार तुम्ही नक्की करावा अशी विनंती करते. मी मगाशी जेव्हा सरांसोबत बसलो होतो तेव्हाच मी म्हटलं की मला शिक्षकांची खूप भीती वाटते. कारण मी शाळेत असताना पण पाठच्या बेंचवर बसायचो आणि खूप मार खायचो. शिक्षणाची आवड नव्हती, परंतु आम्ही अभिमान बाळगतो. मला असे गुरुजी दिसले की मला लिटरली भीती वाटते. मी मगाशी पण म्हणालो की मला भीती वाटते, पण नाही म्हटलं ठीक आहे, बोलायचं जे काय ते मनातलं व्यक्त व्हायचं. आणि मला अभिमान आहे अशा गुरूंचा की ज्यांनी मला खेळाच्या माध्यमातून या गोष्टीपर्यंत इथे आणलं. तर खूप बरं वाटतं. मी हे नाही होऊ शकत म्हणजे पटकन, आणि मी त्या क्षेत्रात जाऊ पण शकत नाही. माझं हे क्षेत्र खूप चांगलं आहे. मी जी मुलं लाईक करतात, जे आवडतं त्यांना मी मार्गदर्शन करतो. पण एखाद्याला आला मोठा शिकवायला अशा गोष्टी पण आहेत, पण नको बाबा लांबून नमस्कार केलेला बरा अशा. पण सर रौप्य महोत्सवी वर्ष आहे 2025 आणि आम्ही सगळे वाट बघतोय की जय जवान गोविंदा पथक येताना पुढच्या जन्माष्टमीला काय घेऊन येत आहे आणि काय वेगळे पण असणार आहे. आणि ह्या सगळ्या 10 थर तर लागतीलच 100%. आत्ता आपण तशी प्रार्थना केलीच आहे. पण सर खरंच ह्या गोष्टीचा विचार करा, कारण जसं तुम्ही म्हणालात की हा आला मोठा शहाणा शिकवणारा, त्यांना जे म्हणायचं असेल, न्यूटन नेहमीच म्हणतो की ज्याला जे बोलायचं आहे तर तो बोलतोच, पण ज्याला जे चांगलं करायचं त्यांनी ते नक्की करावं, कारण ते पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेल. तर रौप्य महोत्सवामध्ये हे आपण नक्की करावं अशी आपल्याला विनंती. आणि जय जवान गोविंदा पथकाला खूप शुभेच्छा. त्यांनी असे थर रचावेत, लोकांसमोर आदर्श निर्माण करावा. आज आम्ही पाहत असताना इथे जी शिस्तबद्ध गोष्ट होती की एकाचाही आवाज नव्हता तुम्ही इन्स्ट्रक्शन देत असताना, आणि शांतपणे सगळ्यांनी ऐकून घेतलं. आणि ही चिमुकली वर चढत असताना मला एक क्षण बापरे घागरा घातलाय, पण तिला ते काही फरक पडला नाही त्या गोष्टीचा. तर हे खूप वाखाणण्यासारखं आहे. आणि आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि परत कधीतरी अशाच एका प्लॅटफॉर्मवरती आपण भेटूया आणि पुन्हा अजून तुमच्याकडे जो काही साठा तोपर्यंत तयार झाला असेल तो आमच्यासमोर तुम्ही नक्कीच घेऊन या अशी विनंती. आमच्या मंडळाला 25 वर्ष ह्या वर्षीच पूर्ण झाली हां गोविंदा पथकाला, पण 50 वर्ष आता येणार आहे आमच्या मंडळाला. तर आम्ही निश्चितच चांगलं आमच्या खेळाच्या माध्यमातून प्रदर्शन करणार. पण मी एक सांगेन की जे खेळाडू आमचं ऐकतात, आम्हाला मानतात, मी त्यांच्यासाठी छानपैकी मार्गदर्शन करतो. आमचं एक कायम तत्व आहे की कुठलाच खेळाडू कुठच्याच व्यसनाधीन न होता आपल्या आईवडिलांना, आपल्या घरदाराला सांभाळून उत्तम आणि उल्लेखनीय कामगिरी कशी करेल त्याच्याकडे आमचा जास्तीत जास्त कल असतो. आणि आम्ही त्यांनाच जवळ ठेवतो. जो ऐकत नाही तू लांबच राहा, काही करत नाही. कारण एक आंबा नाचका निघाला तर बाकीचे नाचत जातात. त्यामुळे मी पण माझ्या पद्धतीने ते करतो आणि करत आलो आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तर सरांना विनंती. हां, आपण जे गोविंदा पथकातले जे सगळे गोविंद आहेत त्यांना विनंती करते कृपया आपण थोडंसं पुढे यावं आणि आमच्याकडनं एक छोटीशी आठवण भेट आपल्याला द्यायची आहे. तर सगळ्यांनी कृपया पुढे. आणि प्रधान सरांना विनंती करते सर आपण त्या सगळ्यांचा ही आठवण भेट देऊन सत्कार करावा. सगळ्या गोविंदाला विनंती कृपया आपण पुढे या. लवकर आहे पुढे सगळ्यांनी. चला. सूर म्हणतात साथ द्या, दिवा म्हणतो वाद द्या. सूर म्हणतात साथ द्या, दिवा म्हणतो वाद द्या. जय जवान गोविंदा पथकाला आपल्या टाळ्यांची साथ द्या. सर्व गोविंदा पथकांचा सन्मान इथे होतोय. सतीश ज्ञानसाधना ठाणे संस्थेचे सचिव कमलेश प्रधान सर यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. आणखीन दुसरी चारोळी मी काही शोधत नाहीये. टाळ्यांची बरसात होऊ द्यात.
ज्ञान ज्योतीने सदैव उजळो, आपुली ज्ञान साधना, ज्ञान साधना. यानंतर मी ज्ञानसाधना संस्थेचे अध्यक्ष KAMLESH म्हणजेच काइंड, ॲक्टिव्ह, माइंडफुल, लॉजिकल, एलिगंट, सिस्टमॅटिक आणि हार्डवर्किंग असणारे श्री कमलेश प्रधान सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. श्री संदीप ढवळे सर आणि त्यांचे सर्व जय जवान गोविंदा पथकातील सर्व गोविंदा पथकातील सगळे खेळाडू असं मी उल्लेख करीन. ह्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्याचबरोबर त्यांचे आभार मानतो की वेळात वेळ काढून तुम्ही आज सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात आलात. आणि दहीहंडी हा खेळ असंच म्हणेन की हा खेळ तुम्ही सगळ्या लोकांसमोर कसा घडतो, कसा आहे, हे तुम्ही तुमच्या अनुभवातनं जे काय तुम्ही अनुभव मिळवला तर तुम्ही व्यवस्थित सगळ्यांना माहिती दिलीत. गेले 30 वर्ष आपण विविध विषयावर चर्चासत्र आयोजित करतो आणि एक वेगळा विषय घेऊन आपण विद्यार्थ्यांसमोर आलो, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर आपण घेऊन आलो. एक समाधान वाटतं की विविध खेळ हे खूप गाजतात, तिथे पैसा मिळतो, पण एक सामान्य खेळ की जो घराघरात पोहोचतो, प्रत्येक गल्ली बोळात तो खेळला जातो, प्रत्येक सोसायटीमध्ये दहीहंडी बांधली जाते, पण जेवढं पाहिजे तेवढं त्याला पॉप्युलॅरिटी मिळत नाही. पण तुमच्यामुळे, रादर तुमच्या मंडळामुळे भारतात आणि भारताच्या बाहेर एक दहीहंडी हा खेळ तुम्ही नेऊन ठेवला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. मेहनत प्रचंड लागते, एकाग्रता लागते. तुमच्यावर विश्वास असेल तर डेफिनेटली तुमच्या सगळ्या मंडळात काम करणाऱ्या सगळ्या मुलांना तुम्ही एकत्र घेऊन पुढे येत आहे. आणि हे रादर टीमवर्क आम्ही आत्ता 2 मिनटापूर्वी 10 मिनटापूर्वी आम्ही बघितलं. त्याचं खूप कौतुक वाटतं की अचानक कुठलीही गोष्ट सांगितली तर ती कमीत कमी वेळात उत्तम नियोजन पद्धती करून कसं आपण सादर करावं हे तुम्ही दाखवलं. खूप वर्षांनी प्रत्यक्ष दहीहंडी बघितली, कारण हल्ली अनेक वेळेला आपण दूरदर्शनवरती किंवा टेलिव्हिजनवरती दहीहंडी बघतो, तर गर्दीत कुठे जाणार आणि पावसात कुठे भिजणार असं म्हणून आपण जात नाही. पण खूप बरं वाटलं की कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, त्याच्यासाठी मेहनत लागते. वर्षभर मेहनत तुम्ही मुलांकडनं करून घेता, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही मुलांना कणखर आणि खंबीर बनवता. आणि ह्यातनंच तयार झालेली मुलं मला वाटतं डेफिनेटली आयुष्यात जे काही त्यांनी यश मिळवलं आहे, जे काही स्थिर सावत्य त्यांनी मिळवलेलं आहे, हे ह्या खेळामुळेच मिळवलेलं आहे. म्हणून खेळ हा कुठलाही असो, तो तुम्ही खेळताय ह्याला महत्त्व आहे. आणि तो तुमच्याकडनं कुठला गुरु खेळून घेतो आहे तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. सो गुरु हे स्थान नेहमीच अबाधित राहणार. आणि माणूस हा पहिला गुरु असो की दुसरा गुरु हा गुरुच असतो. आणि त्याबद्दल तुमचं मी म्हणेन सगळी मुलं नशीबवान आहे की तुमच्याकडे गुरु तुम्हाला मिळालेला आहे. आणि सलग 25 वर्ष हे सातत्याने करणं, यश मिळो अगर न मिळो, अपयश आलं तरी त्याच्यातनं मार्ग काढून पुढे जाणं, थर किती लावतोय ह्याला महत्त्व किंवा ही कॉम्पिटिशन न मानता आहे त्या गोष्टीत सगळ्या मुलांना सामावून घेऊन ते सातत्य राखणं हे खूप कठीण आहे. तेवढं सहजासहजी ते सगळ्यांना जमत नाही. अदरवाईज यश मिळाल्यानंतर ते पचवताही येत नाही, ते पचवणं खूप कठीण आहे. सो तुम्हाला सांभाळून, तुमच्याबरोबरच्या टीमला तुम्ही सांभाळून ते यश टिकून ठेवण्यासाठी तुम्ही झडता. ही गोष्ट माझ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच लक्षात ठेवावी. आणि तुमच्यासारखे लोक हे नवीच अजून घडावे, अजून तुम्ही टीम्स तयार कराव्यात. जसं क्रिकेटला पॉप्युलॅरिटी किंवा पैसा मिळाला, त्याच्यानंतर कबड्डी ह्या खेळाला मिळाला, तसं दहीहंडी या खेळाला नक्की मिळावा. त्याबरोबर शासनाकडे नक्कीच तुम्ही मागणी करा की तुमचे हे जे खेळाडू तुम्ही तयार करताय तुमच्या मंडळात किंवा अजून अनेक मंडळात, ह्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरीला प्राधान्य द्यावं, असं नक्कीच तुम्ही सगळ्यांनी मांडावं. त्याच्यासाठी जी काही मदत लागेल ती आमच्यासारख्या महाविद्यालय तुमच्याबरोबर नक्कीच उभे राहतील.
आणि म्हणजे काय होईल की हा खेळ टिकून राहील. अदरवाईज 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष मुलं खेळतात आणि नंतर सोडून देतात, कारण त्यांना शेवटी आर्थिक गणित हे बसवायचं असतं आणि कुठेतरी तिथे कमी पडतात मुलं, म्हणून खेळ नंतर मुलं खेळणं सोडून देतात, मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो. तर यासाठी तुम्ही डेफिनेटली प्रयत्न करा आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. पुढच्या 25 वर्षासाठी तुम्हाला मी शुभेच्छा चिंतितो आणि पुन्हा एकदा कधीतरी आपण नक्की परत महाविद्यालयात भेटूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. आता कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाकडे आपण वळतोय. आजचे प्रमुख वक्ते श्री संदीप ढवळे सर हे शाळेत जरी सर्वात मागच्या बेंचवर बसणारे असले तरी जगात भारताचे सर्वात 1 नंबरवर नाव नेणारे असे हे महागुरू आहेत. त्यांनी आज वेळात वेळ काढून इथे ते आले, त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व जे बालगोपाळ आहेत त्यांनी मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थीला, आज मार्गशीर्षातली कृष्ण चतुर्थी आहे, तर ह्या दिवशी रादर या संध्याकाळी श्रावणातल्या अष्टमीची, मॅडमनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे श्रावणातल्या अष्टमीची आणि नवमीची म्हणजेच दहीहंडीच्या उत्सवाची पुन्हा एकदा इथे पावसाशिवाय पण संपूर्ण भावनांनी अनुभूती दिली, त्याबद्दल तुमचेही आभार. आजच्या मुलाखतकार श्रीमती वृंदा दाभोळकर मॅडम यांचे आभार. संस्थेचे अध्यक्ष श्री कमलेश प्रधान सर, संस्थेच्या सचिव डॉक्टर मानसी प्रधान मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे सर, महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे सर्व निवृत्त सहकारी, क्षेत्रात नाव अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे जय. जाता जाता एक सूचना आहे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी. उद्या पहिला दिवस आहे आपल्या ॲन्युअल फंक्शनचा. श्री गणेशा चित्रपटाची पूर्ण टीम आपल्याला इथे भेटायला येते. संजय नार्वेकर, प्रथमेश परब आणि संपूर्ण टीम त्यांची बरोबर 3 वाजता आपल्यासमोर उपस्थित राहणार आहे. सर्वांनी बरोबर 3 वाजता दुपारी उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. मी जय जवान गोविंदा पथकातील सर्व सदस्यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आहे. जय जवान गोविंदा पथकातील सर्व सदस्य, सर्व गोविंदा यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हा क्षण आमच्यासाठी अतिशय संस्मरणीय आहे. आपल्याबरोबर एक फोटो घेण्याची आमची इच्छा आहे. जय जवान गोविंद. मानसी प्रधान मॅडम यांनाही विनंती, आपण व्यासपीठावर यावं. उद्या बरोबर 3 वाजता आपण प्रांगणात हजर राहणार आहोत. संजय नार्वेकर, प्रथमेश परब आपल्याला आपल्याबरोबर काही क्षण इथे घालवणार आहेत. जन्मभूमी ताकद देई फुलून येई छाती पाठीवरती हात
नाही कसली भीती, धरली तलवार रणी आन घेऊन, जिंकू परी जग हे ते प्रेम देऊन, माय तुझ्या पोटी मी जन्म घेईन, यशोदा तू माझी मी काना होईन, गोकुल के हम वाले हम भी है दिल वाले, सबको नचाएंगे हम, आवाज झाला गोविंद आला जोगेश. या व्याख्यानमालेच्या नियोजनात आपण सहकार्य केलंय